और नीचे जो वो सब्सक्राइब का बटन है ना, उसको हिट करो, जल्दी से करो सब्सक्राइब। नमस्कार, मी स्वाती कुंभार. वार्ता जगत न्यूज चॅनल मध्ये आपणा सर्वांचं स्वागत. निवृत्ती वेतनधारकांनी एकमेकांच्या संपर्कात राहावे आणि संवाद ठेवावा. सेवा निवृत्तीनंतरही व्यक्ती सामाजिक बांधिलकीतून समाजाशी जोडलेली राहिली तर विकासाला नवी दिशा मिळू शकते, असे मत पद्मश्री गिरीश प्रभुणे यांनी मांडले. पिंपरी चिंचवड महापालिका आणि पिंपरी चिंचवड सेवानिवृत्त सेवक परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने अखिल भारतीय सेवानिवृत्त वेतनधारक दिन पेन्शनर्स डे चिंचवड येथील प्राध्यापक रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहात पार पडला. यावेळी ते बोलत होते. या प्रसंगी पालिकेचे उपायुक्त अण्णा बोदडे, पुणे जिल्हा कोषागार भवनाचे कोषागार अधिकारी देवराम शेळके, जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक, अभिनेते ॲडव्होकेट आनंद खेळकर, पिंपरी चिंचवड सेवानिवृत्त सेवक परिषदेचे अध्यक्ष प्रकाश जवळकर, शिवाजीराव तापकीर, चंद्रकांत झगडे, गणेश विपट, प्रकाश राऊळकर, सुरेश कुंभार, श्रीकांत मोने, प्रल्हाद गिरी गोसावी, श्रीराम परबत, प्रभू देसाई, डी फुगे, प्रमोद काशीकर, शहाजी माळे, कुमुदिनी घोडके, विजया जीवतोडे, यशवंत रासकर, मंगला नायडू आदी उपस्थित होते. देवराम शेळके म्हणाले, शासकीय सेवेतून निवृत्त झालेल्या सेवानिवृत्तांकरता पुणे जिल्ह्यातील कोषागार भवन अद्ययावत करण्यात आले आहे. अनेक वर्षापासून जतन करून ठेवलेल्या पेन्शन पे ऑर्डर व कागदपत्रे त्वरित उपलब्ध करून दिली जातात. सेवानिवृत्तांसाठी तत्पर व विनम्र सेवा दिली जाते. महापालिका निवडणुकीत शेकडो निवृत्ती वेतनधारकांनी 100% मतदानाची शपथ घेतली. प्रकाश जवळकर यांनी प्रास्ताविक केले. प्रफुल्ल पुराणिक यांनी सूत्रसंचालन केले. शाला संपत्तीचे नुसतं ज्ञान देते तो. आणि साहेब, महत्वाची गोष्ट अशी आहे की ज्या हरामखोराच्या आपण सकाळी पाया पडतो तो संध्याकाळी जेलमध्ये असते. म्हणून माणसाला असं वाटते की बाबा काय हे करावं, म्हणून ज्ञानाचे मी काही ज्ञान पाजळत नाही. आणि म्हणून एखादा विनोद पाहता कसे करतात. आमचा एक मित्र आहे, बरं तसं म्हटलं तर इथं पुण्यात येऊन बोलणं म्हणजे साहेब फारच हे आहे. बरं सगळे विद्वानच आहेत नाही तर त्याच्यामुळे पुणे तेथे कशाचे उणे म्हणतात ना त्याचं. आणि आता पहा विनोद कसे, समजा मी ज्या गोष्टी सांगून राहिलो ह्या पुण्याच्या आता ज्या सांगणार आहे त्या गोष्टींशी तुमचा अर्थार्थी संबंध नाही, कारण मी दुसऱ्याच्या विषयी बोलून राहिलो. कारण इथून मला सुरक्षित परत जायचं, म्हणून जसं ते याच्यामध्ये असते किंवा संपादक सहमत असतीलच असं नाही, तसं आहे. आता आमच्या विदर्भ आम्ही आलो साहेब विदर्भातून, आणि मला काय झालं की 2-3 वर्षात बोसाडे साहेबांनी बोलावलं नाही. मी असं सर तुम्ही बोलावत नाही, म्हणजे तुमचं नाव पुढे ॲडव्होकेट आहे, सगळं काही आहे, तुम्हाला म्हणे इथं बोलावलं म्हणे की आमच्या तिथे पुण्यातले लोक एवढे सुशिक्षित एवढे शुद्ध बोलतात, आणि तुम्ही म्हणे आपल्या गावरान भाषेवरच येतात म्हणे त्याच्यात ते एवढे लोक बोलतात म्हणे शुद्ध, आणि त्याच्यामुळे म्हणे आम्हाला लाज वाटते की बाबा आपण असा बोलावला म्हणून. म्हटलं बा ठीक आहे साहेब, तुम्ही पडले सागवान, आम्ही पडलो आळजा, तुम्ही पडले अल्सेशन, आम्ही पडलो गावरान. मग म्हणे बा नाही आता यानंतर शुद्ध. साहेब मी इथे आलो, ट्रेनिंग घेतलं पुण्याला. कसं शुद्ध भयंकर कठीण आहे साहेब शुद्ध बोलणं आमच्यासारख्या वराडी माणसासाठी. ते किंबवना टिंबल आणि पोखरात मुद्दा देऊन असं वाटतं की जिल्ह्यात लपवा होते त्याच्यामध्ये. असं इतकं शुद्ध बोलणं त्याच्यामध्ये असतं. त्याच्यात मी आणि आमच्या डोबाळे साहेब चाललं होतं. मग मी विचारलं एका जणाला, म्हटलं का शुभम इथे राहतो का? या वस्तीमध्ये 2 शुभम वास्तव्यासाठी, एक सुनैनी आणि दुसरे काकदृष्टी. आपणास कुठले हवे? मारला अंदाजे टोला. म्हटलं काकदृष्टी, समोरचं निवासस्थान त्यांचंच आहे. गेलो मी डोबाळे साहेबांना म्हटलं साहेब पाहो तुमच्या पुण्यातल्या लोकांची राजा काकदृष्टी आहे ना आमची तर नाही आहे म्हटलं याच्यात. म्हटलं तुमच्या आईची देवाची फार ओळख होती ना, आमच्या आईनं काय खोटे मारले का देवाला? ते म्हणे तुम्हाला अक्कल आहे का? काकदृष्टी म्हणजे काय आहे माहित आहे का? म्हणे असं नाही बा, पण त्याचा एक CFL उडेल एक डोळ्यात नाही म्हणत आहे म्हणून म्हणे. पण ते काकदृष्टी शब्द मला इतका चांगला वाटला साहेब, असं वाटलं आपणही एक डोळा फोडून घ्यावा नात्याचा. आता समजा जर कधी आम्ही तुमच्या समजा आमच्या भागात विचारलं तुम्ही काय ॲडव्होकेट त्यानंतर, हो तो डोळा काळा, तो ब्लॅक अँड व्हाईट, तो उंदरा. तुमचे लोक असं नाहीच म्हणत सर, इथले पुण्यातले हो अनंत खेळकरांना फार
चांगल्या प्रकारे ओळखतो. तेच ना ते कृष्णवर्णीय. बरं असं मोरपीस फिरवल्यासारखं वाटतं मला. तर असं वाटतं की डांबर टाकून वरून डाय मारून घ्यावं त्याच्यामध्ये. एवढा शुद्ध भाषेचा आहे. मग मी इथे आलो साहेब इथे राहायला. त्याच्यामध्ये फार शुद्ध बोलायला शिकलो मी त्याच्यामध्ये, म्हणजे एकदम चांगलं. पण प्रश्न असा आहे की त्याचा मी इथे आजच प्रयोग झाला. फायदा होतो साहेब ज्ञानाचा. मी मोटरसायकल न असा येऊन राहिलो होतो इथे. खेळाचा माणूस रॉंग साईड टाकली, गाडी फिरून चिट्टी वाजवली, घे म्हणे बाजूला. मी म्हटलं साहेब मी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या कार्यक्रमाचा प्रमुख पाहुणा म्हणून चाललो. ते म्हणे मग काय लायसन भेटलं का इकडे तिकडे फिरवायचं. म्हटलं साहेब झाली चूक माफ करा. नाही म्हणायचं. घेतलं साहेब मला बाजूला. म्हणजे पुण्याचं ज्ञान मला कसं कामात. काय नाव आहे म्हण तुझं. म्हटलं साहेब जाऊ द्या ना बा, कशाला बेइज्जती करून राहील. मी पाहुणा आहे तुमच्या गावचा, अतिथी देवो हो म्हणतात. काही नाही म्हणे पोलीस डिपार्टमेंट मध्ये असं नसतं. सांग म्हणे काय नाव. लिहा साहेब नाव. म्हणे का. म्हटलं माझं नाव आहे प्रद्युम्न. काय नाव आहे म्हटलं प्रद्युम्न. त्यांनी पाहिलं खालून वरपर्यंत कोणत्या ग्रहावरून आला की का. वडिलांचं नाव काय म्हणून तुझ्या. म्हटलं दृष्टद्युम्न. तो पोलिसाला हुशार होता, पुण्याचा होता ना. त्यानं प्रद्युम्नाचं लिहिलं की आणि दृष्टद्युम्नाचं लिहिलं की. अरे मी आता यांचं गाळलं मावलं. म्हटलं बेटा जमू तर देतच नाही. मग म्हणे आडनाव काय. म्हटलं आडनाव आहे छद्म पद्मनाभम. तो म्हणे व्यवस्थित सांगणं नाव. म्हटलं साहेब मी नावच सांगून राहिलं. मी काही श्लोक मंत्र ओव्या थोडीच म्हणून राहिलो. हळूहळू सांग म्हणे पुन्हा एकदा. म्हटलं माझं नाव प्रद्युम्न, वडिलांचं नाव दृष्टद्युम्न आणि माझं आडनाव आहे छद्म पद्मनाभम. त्यांनी साहेब ते पावती पुस्तक धरलं असं खिशात ठेवलं. मला अनेक काय. म्हटलं काय म्हणे असे रॉंग साईड गाडी चालवणं बरोबर आहे का. म्हटलं नाही साहेब जा म्हणे आता. हा मी थोडा पुढे गेल्यावर म्हणे इकडे. मी गेलो का. पोराईचे तरी नावं जरा सोपे ठेव. असे कुठे नावं असतात का की आम्हाला विनोद बुद्धी पाहिजे. आणि जर कधी याचा आता आमचा एक मित्र होता पप्पू नावाचा. तो मोबाईल रिपेअर करायचा. आता मोबाईल रिपेअर करायचा तर तो मोबाईलच्याच भाषेत जो ज्या क्षेत्रातला आहे त्याच्यात बोलतो. समजा मी वकील आहे. मी बायकोने ऐकलं नाही म्हणतं आज तुझी केस बोर्डावर घ्यावाच लागते. समजा जर कधी एखादा हे आहे शिक्षक आहे, जर त्याची बायको ऐकत नसेल तर तो म्हणतो आज तिचा एक एक्स्ट्रा पिरियड घ्यावाच लागतो. एखादा मिस्त्री आहे तो म्हणतो बुनियाद बसत नाही. एखादा जर कधी सायकलवाला आहे तो म्हणतो आज तिचा आऊट काढावंच लागते. एखादा नेता आहे तो म्हणतो तिचा बाहेरून पाठिंबाच काढून घ्यावं लागते. हे असे वेगवेगळे आहेत सगळे. तो मित्र होता तो मोबाईलचा मेकॅनिक. साहेब तो एवढा ढोल्याचा ढोल्या. त्याची बायको त्याच्यासमोर एवढीशी किटकुल अतिशय. मी म्हटलं की पप्पू तुला काय एवढा ढोल्याचा ढोल्या. त्या वहिनी किती येतात. तर काही आकार उकार काही मॅचिंग काही जोडा. अबे आकार उकार काय पाहून राहिला म्हणे. हा बेटा म्हणे हँडसेट किती मोठा असला तरी सिम कार्ड लहानच असते. आकार काय पाहून राहिला म्हणे. आमची कनेक्टिव्हिटी नाही पाहिजे. नेटवर्क पाहिजे किती जबरदस्त आहे म्हणे. बरं या पप्प्याच्या एक दिवस पोटात दुखायला लागलं. पप्प्या मला कसा नाही चलतो काय डॉक्टरकडे. म्हटलं चाल बा. तिथे गेलो. आता हा पोटात विनोद पाकाश पोटाचं दुखणं हा डॉक्टरला मोबाईलच्या भाषेत सांगून राहत. डॉक्टर म्हणे काय झालं पप्पू. हा म्हणे काय सांगू साहेब पूर्ण बॅटरी डाऊन होईल. डॉक्टर म्हणे म्हणजे काय. नेटवर्क जाम झालं ना साहेब. मी म्हटलं पप्पू व्यवस्थित सांग ना. डॉक्टर म्हणे प्रॉब्लेम काय आहे तुला. काय सांग म्हणे साहेब आज 8 दिवस झाले इनकमिंग पूर्ण इनकमिंग सुरू आहे आउटगोईंग बंदच आहे. डॉक्टर म्हणे बॅलन्स नसेल. हा म्हणे आता तर पॅक मारलं. बरं अजून काय प्रॉब्लेम आहे. काय सांगू म्हणे डॉक्टर साहेब. प्रॉब्लेम एक असला तर सांगा. अरे सांग म्हणे का साहेब म्हणे असे घुर्रट घुर्रट मिस कॉल येऊन राहिले. बरं म्हणे अजून असे खौट म्हणे रॉंग नंबर लागून राहिले. बरं अजून काय.
अरे म्हणे काय सांगू म्हणे डॉक्टर साहेब, रिंगटोन तर अशा दडाल वाजून राहिला की ज्याची काही नेहच नाही. डॉक्टर म्हणे मग सायलेंट वर करायचं, त्याला म्यूट करायचं. साहेब म्हणे मशिनरी इतकी बिघडली म्हणे की जर कधी आपण त्या सायलेन्स वर करायला गेलं तर स्पीकर ऑटोमॅटिक ऑन होते. बरं इकडून तिकडून आपली रिंगटोन वाजली म्हणे, समोरच्याचा डिस्प्ले पाहण्यालायक होते. बरं असं वाटतं की आपण याला काहीतरी सिस्टमॅटिक वाजवा म्हणे, सनईची धून लावा, ते कधी डबड्याची होईल काही सांगता येत नाही. डॉक्टर म्हणाले आता हा हँडसेटच बदलून टाकावा लागेल. साहेब विनोद हे असे, आता बाळकृष्ण नावाचा मित्र होता, तो होता तोत्रा बोलायचा. त्याला विचारलं का रे काय नाव आहे, तर म्हणे बालतूच ना. मग मी त्याचे वडील म्हणे गड्या हा एवढा शिकलेला आहे, सवरलेला आहे, सगळं काही आहे, पण तोत्रा बोलते म्हणे, तर याचं लग्नच नाही होऊन राहिलं. मी म्हटलं ठीक आहे काका. मी गेलो, म्हटलं बाळू आता कुठेही मुलगी पाहायला गेलं म्हटलं तर बोलायचंच नाही. तर म्हणे ठीक आहे. आम्ही गेलो मुलगी पाहायला. तिथे गेलो आणि त्यांनी चहा बिस्किट आणले. जसे चहा बिस्किट आणले साहेब त्यांनी, तसं समजा हा चहा बिस्किट घेऊनच नाही राहिला. सगळे यात नवरदेव पोरगा तो घ्या ना चहा बिस्किट, घ्या ना चहा, याचं सुरू नाही घ्या ना चहा बिस्किट नाही म्हणे. साहेब परिस्थिती अशी झाली की मी म्हटलं बाळू सगळेजण चहा घ्यायचे थांबले तुझ्यासाठी, घे ना चहा. बाळू अरे मी म्हटलं सगळेजण चहा घ्यायचे थांबले, घे ना चहा, याचं सुरू नाही. बाळू चहा घ्यायचे थांबले, सुरू आहे. म्हटलं का बरं घेत नाही चहा. बाळू म्हणे दलम आहे ना. जसं बालूनं म्हटलं दलम आहे ना, तशी ती पोरगी म्हणे मग दलम आहे तर फुतू फुतू प्या. मी म्हटलं जोड्याला जोडायचं, काही याच्यामध्ये हे करायचं काम नाही. साहेब काय वयाचा काही नाही, जिंदा दिली जिंदा होना चाहिए. बिलकुल हजर जबाबी या वयात. एक 85 वर्षाची म्हातारी एसटीत चढून राहिली, तिच्या मागून 90 वर्षाचा म्हातारा चढून राहिला. आता ते म्हातारी 85ची, हा म्हातारा बिचारा 90 वर्षाचा. आता साहेब जीवार नाही येणार का. ती म्हातारी कशी म्हणते कुठे चालले आबा. साहेब आता हा ठीक आहे 90 वर्षाचं वय आहे, पण 85 वर्षाची म्हातारी ना आबा म्हटल्यानंतर जीवावर नाही येणार का. कुठे चालले म्हणे आबा. काहीच नाही बेटा, तुझ्यासाठी पोरगा पाहायला चाललो. जिवंतपणा माणसामध्ये असला पाहिजे त्याच्यामध्ये. आणि म्हणून जे जगायचं ना साहेब ते हसत जगा. काही जण असे जगतात की जसे जन्माला येतात की जसे काही मेलेले आहेत, आणि काही जण असे. म्हणून तुम्ही निवृत्त झाले, पण एक गोष्ट लक्षात ठेवा, जिंदगी जीना है तो ऐसे जियो कि पर्दा गिरने के बाद में भी तालियों की गूंज बजती है. तुम्ही जगले तर समोरच्यानं तुमच्या लेकरांनी आणि प्रत्येकानं सांगितलं पाहिजे की जिया तो मेरा बाप जिया ऐसे जिया. आणि साहेब इतिहासामध्ये त्यांचीच नोंद केल्या जाते जे त्यांच्या मर्जीप्रमाणे जगले. इतिहासामध्ये निराश आणि नाराज लोकांची कधीही नोंद केल्या जात नाही. म्हणून जगायचं असेल तर सळसळ त्या रक्तासहित आपल्याला जगावं लागेल. आणि याच्यासाठी काय, मी साहेब आपला आता फार वेळ घेणार नाही, फक्त हे करतो कारण बराचसा वेळ झालेला. एकच उदाहरण सांगतो तुम्हाला, छोटस उदाहरण सांगतो की काय होऊ शकतं. एक कुंभार बाबा होते आणि ते चिलमा बनवून राहिले होते. ते चिलमा बनवून राहिले तर झालं असं, चिलम बनवता बनवता त्यांची पत्नी आली. म्हणे काय करून राहिले. ते म्हणे मी चिलम बनवत आहे. ते म्हणे काय मूर्खपणा करता, उन्हाळ्याचे दिवस आहे, कशाला चिलम बनवता, त्याच्यापेक्षा छोटे छोटे मटके बनवा, विकल्याही जातील आणि 2 पैसेही गाठीला येतील. त्या कुंभार बाबांनी म्हटलं की ठीक आहे. त्यांनी त्या जुन्या ज्या चिलमा, कच्च्या चिलमा होत्या त्या मोडल्या, त्याच्यापासून सुंदर मटके बनवायला लागले. ते जसे मटके बनवायला लागले तसं त्या मातीने कुंभाराला विचारलं कि आप तो हमें चिलम का रूप देने वाले थे, मगर आप मटके का रूप क्यों दे रहे हैं. तो ते कुंभार बाबा म्हणाले कि हमारा विचार बदल गया. माती म्हणाली कि बाबा आपका तो केवल विचार बदल गया, अरे हमारा तो जीवन बदल गया. यदि आप हमें चिलम का रूप देते थे तो हमारे मुंह में अंगार रहती थी. आज मटका बना रहे हो तो ठंडगार रहेगी. यदि चिलम पीने या पिलाने से लोगों की जान जा सकती थी, मगर मटके का पानी पीने से
मरते हुए में भी जान आ सकती है। यदि आप हमें ये देते, चिलम बनाते थे तो लोग हमें शाप देते थे। आपने हमें घड़ा बनाकर लोग अब हमें दुआएं देंगे। साहब, आपने हमें हमारा रूप ही बदल दिया। आणि जैसा चिलम खुद के पास में रखना या लोगों को देना, ये घृणा की बात है। हमारे तरफ लोग इज्जत से देखते हैं। साहब, चिलम पीना या पिलाना ये पाप का काम है। आपने पानी पिलाना या पीना ये पुण्य का काम है। साहब, आपने तो हमें पाप की कगार से निकालकर पुण्य की कगार पर खड़ा कर दिया। अरे आपका तो केवळ विचार बदल गया, हमारा तो जीवन ही बदल गया। आणि म्हणून माणसाने असं आहे की आपल्या याच्यामध्ये जर कधी जो माणसाचं आयुष्य आहे ते फक्त जीवनावर असतं आणि बाकीचं सगळं आहे। एक गोष्ट निश्चितपणाने लक्षात घ्या की आपण या ठिकाणी आता हे वय झालेलं आहे, बाकीचं सगळं आहे आणि काहीच नाही साहेब। लग्नाचे फक्त पहिले 2 वर्षच तुम्ही आठवा, फुलपाखरांचे पडदे, त्या फुलांच्या बेडशीट आणि ते बाकीचा हा ट्रावर उघडला की याच्यातून स्नो पावडर, त्याच्या लिपस्टिक हे ते पुढच्या 2 वर्षांनी उघडा, त्याच्यात ऍस्प्रो, अॅनासिल, मलम, मूचा। पुढच्या 2 वर्षांनी उघडा, याच्यात सोनोग्राफीचे रिपोर्ट, त्याच्यात पॅथॉलॉजीचे रिपोर्ट, त्याच्यात पुढच्या 2 वर्षांनी तुम्ही उघडा साहेब, त्याच्यामध्ये दाताच्या तुटलेल्या कवड्या, बाकीचं सगळं। त्याच्यानंतर उघडायची गरज नसते, लिहिलेलं असतं गीता सारखे आलेने आहे ते आलेने जाओगे। आणि म्हणून माणसाने जे आहे ते, आणि काहीच नाही साहेब, आता तुम्ही मोठमोठ्या पदांवर असा, परंतु एक गोष्ट आहे की तो किती हुशार असला तर बायकोच्या नजरेत तो बेवकूफच असतो। तो सर्व जगाला अक्कल वाटतं, पण बायकोला असं वाटतं की बा याच्या इतका बेवकूफच कोणी नाही का। आता उदाहरणार्थ मी 5 मिनिटात संपवतो। तुम्हाला घरी बाहेर जाऊ नये, 2 मिनिटं बाहेर जाऊ नये, कृपया आहे त्या जागेवर बसा। बस एक 5 मिनिटात आपण शेवट करूया। मला असं वाटतं की हे उदाहरण जाऊ दे, शेवट याच्यामध्ये आपण याच्यामध्ये येऊया, शेवटच्या याच्यामध्ये पुन्हा किंवा एखाद्या वेळी, कारण भरपूर वेळ झालेला। एक गोष्ट निश्चितपणाने की मला या ठिकाणी बोलावलं आपण, मी साहेब आपले काही आभार मानणार। त्याचं कारण असं की मी सर्व याच्यातला, या सर्व परिवारातला स्वतःला एक सदस्य मानतो, एक तुमच्या कुटुंबातला घटक स्वतःला मानतो, भले ते स्वयंघोषित घटक मी मानतो। आणि असं आहे की जेव्हा आपण आपल्या कुटुंबातच औपचारिकता पाळायची नसते, औपचारिकता ही परक्याची पाळायची असते। साहेब, मी आभार याच्यासाठी नाही मानणार, कारण आईचं दूध पिल्यानंतर लेकरांनी जर कधी तिला थँक्यू म्हटलं तो तिच्या दुधाचा, प्रेमाचा, मायेचा, वात्सल्याचा, ममतेचा, आपुलकीचा अपमान असतो। म्हणून मी एवढंच म्हणेल, आज खुदा भी अगर मुझसे मिल जाए तो दूजी कोई मन्नत नहीं मांगूंगा और आपके साथ बिताए हुए केवल 2 पल भी लौटा दे तो खुदा कसम फिर कभी जन्नत नहीं मांगूंगा। आणि एक गोष्ट आहे, मी एक आभार याच्यासाठी मानणार नाही, कारण आभाराचे भार कशाला, आता फुलांचे हार कशाला, हृदयामध्ये घर बांधूया, अशा घराला दार कशाला। आणि मी एवढंच म्हणेल कि मैं राही हूँ मोहब्बत का पुजारी, मोहब्बत ही मोहब्बत चाहता हूँ, जिंदगी के सफर में इन हंसी लम्हों की हिफाजत चाहता हूँ। मुसाफिर हो तुम भी, मुसाफिर है हम भी, मिलेंगे फिर किसी मोड़ पर हम तुम। खुदा हाफिज, इजाजत चाहता हूँ। धन्यवाद। ॲडव्होकेट आनंदजी केळकर साहेबांनी खास अकोल्यावर येऊन आपल्या सर्वांना मार्गदर्शनच केलेलं आहे, ते एक जगण्याचा एक वेगळा धडा देखील आपल्याला दिला असं म्हणलं तर ते वावगं ठरणार नाही। आमच्या या विनंतीला मान देऊन आपण आला त्याबद्दल आपले आभार। या ठिकाणी आपण एक आपल्या सर्वांना माहिती आहे येत्या निवडणुकीसाठी आपण मतदान करणार आहोत, त्या मतदानासाठी एक आपण शपथ घेणार आहोत। सर्वांना विनंती करतो की आपल्या जागी आपण उभं राहायचंय, एक मतदानाची शपथ घेणार आहोत। जानेवारी रोजी मतदान आहे आणि 16 जानेवारीला मतमोजणी आहे। या सर्व मतदानासाठी आपला सर्व
सेवानिवृत्त वेतनधारक संघ त्याचप्रमाणे विविध संघटना सर्व पदाधिकारी यांनी आपापल्या सर्वांना आवाहन करायचे की जास्तीत जास्त संख्येने आपण मतदान करायचे आणि एकही मतदान आपल्याला मतदानापासून वंचित राहता कामा नये यासाठी सर्वांनी प्रयत्न करायचे. त्यासाठी एक प्रतिज्ञा आपण घेणार आहोत. सर्वांना विनंती करतो आपला उजवा हात कृपया पुढे करायचे. माझ्या सत्तेचं वाचन आपण देखील करायचंय. आम्ही भारताचे नागरिक लोकशाहीवर निष्ठा ठेवून याद्वारे प्रतिज्ञा करतो की आपल्या देशाच्या लोकशाही परंपरांचे जतन करू आणि मुक्त निपक्षपाती व शांततापूर्ण वातावरणातील निवडणुकांचे पावित्र्य राखू व प्रत्येक निवडणुकीत निर्भयपणे तसेच धर्म वंश जात समाज किंवा भाषा यांच्या विचारांच्या प्रभावाखाली न येता किंवा कोणत्याही प्रलोभनास बळी न पडता मतदान करो. भारत माता की, भारत माता की, भारत माता की. आजच्या या कार्यक्रमाचा समारोप आपण करणार आहोत. तत्पूर्वी एक आपले ज्येष्ठ गायक ते एक गीत सादर करते आणि यानंतर आवाज प्रदर्शनाचा एक गोडकाम महानगरपालिकेचे सन्माननीय उपायुक्त संघटनेचे अध्यक्ष प्रकाश जवळकर आणि सर्व मान्यवर आणि खास विदर्भातून म्हणजे संत गाडगेबाबांच्या नगरीतून गजानन महाराजांच्या नगरीतून ॲडव्होकेट अनंत खेळकर या ठिकाणी आपल्या सर्वांशी या ठिकाणी संवाद साधण्यासाठी आले. त्यांनी सर्वांनी मार्गदर्शन केलं. आपण सर्व उपस्थित राहिला. मी पिंपरी चिंचवड महानगरपालिका आणि सेवानिवृत्त वेतनधारक या परिस्थितीच्या वतीने आणि सर्वांच्या वतीने मनापासून आभार व्यक्त करतो आणि आपणा सर्वांच्या या ठिकाणी शुभेच्छा देतो. आपलं सर्वांचं आयुष्य हे निरोगी आणि आरोग्यदायी जावं अशा प्रकारच्या शुभेच्छा देऊन जे काळाची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो भूता परस्परे घडो मैत्र जीवांचे दुरितांचे धीर जावो विश्व स्वधर्म सूर्य वाहो जो देवांची लकोटे लावो प्राणी जात वर्ष सकल मंगळी ईश्वर निष्ठांची माती आळी अनवर्थ भूमंडळी भेट तू चला कल्पतरूंचे आरव चेतना चिंतामणीचे गाव बोल कैचे अर्णव गिरुषांचे चंद्रने जे लांछन मातंड जे तापहीन हे सर्वाही सदा सज्जन सोयरे हो तू निर्भवना सर्वसुखी पूर्ण होनी तिन्ही लोकी पतियो आदि पुरुषी अखंडित आणि ग्रंथोपजीवी विशेषे लोकी दुष्टा दुष्ट विजय होवावेची ये तमणे श्री विश्वेश्वराहो आहो ईल दान पसाहो ये देवरे ज्ञान देवो सुखिया दादा ये देवरे ज्ञान देवो सुखिया दादा ये देवरे ज्ञान देवो सुखिया दादा. ओम शांती शांती शांती. आता सेवानिवृत्त वेतनधारक दिन आहे आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिका सेवानिवृत्त वेतनधारक समिती अनेक वर्षापासून या ठिकाणी कार्यक्रम सादर करत असते आणि या निमित्तानं सगळ्या सेवानिवृत्त वेतनधारकांचं एकत्रित येणं, त्यांच्या हितगुज साधणं आणि त्यांच्या समस्यांवरती निराकरण करणं हे कामकाज केलं जात असतं. आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिका सातत्याने या अशा कार्यक्रमांना उपक्रमांना सहकार्य करत असते आणि संयुक्तपणे हा उपक्रम राबवत असते. याही वर्षी मोठ्या प्रमाणावर सर्व आपले सेवानिवृत्त वेतनधारक मंडळी या ठिकाणी जमली आणि त्यांचा जो अनुभव आहे तो अनुभव आपल्या पुढच्या पिढीला जावा, त्यांच्यापर्यंत त्याचं पर्क्युलेशन व्हावं, आमच्या पिढीलाही त्यांचं मार्गदर्शन लाभावं यासाठी या उपक्रमाचं आयोजन करण्यात येत असतं.
या वर्षीही मोठ्या संख्येने इथं प्राध्यापक रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहामध्ये सर्वजण आलेत. मी त्या सर्वांचं मनापासून अभिनंदन करतो. पिंपरी चिंचवड महानगरपालिका ह्या अशा उपक्रमांमध्ये सदोदित अग्रेसर आहे आणि अशाच प्रत्येकाने हसत खेळत आनंदी जीवन, कारण एवढ्या वर्ष त्यांनी सेवा या शासकीय सेवेत दिलेली असते, जनसेवा केलेली असते आणि अशा सेवानिवृत्त वेतनधारकांच्या प्रति कृतज्ञता म्हणून हा दिवस आम्हाला या ठिकाणी साजरा करता येतो आणि त्या निमित्तानं त्यांच्याशी सुसंवाद साधता येतो. हीच खरी या निमित्तानं बघतोय की अनेक 80-85 वर्षाचे सेवानिवृत्त कर्मचारी अधिकारी सुद्धा या ठिकाणी येत आहेत. याचा अर्थ ह्यांना आपण जी सेवा दिलेली आहे या शासकीय सेवेत असताना त्याप्रती असणाऱ्या एक कृतज्ञता आहे आणि नागरिकांच्या प्रती असलेली उत्तम भावना आहे आणि त्याच प्रती महापालिका हा उपक्रम घेत आहे. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीनं आज जो पेन्शनधारकांचा या ठिकाणी सुंदर असं आयोजन करण्यात आलेलं होतं. एक प्रत्येकामध्ये चैतन्य होतं, एक दुसऱ्यांच्या समस्या काय आहे याच्याविषयी चर्चा झाली आणि संबंधित अधिकाऱ्यांनी त्यांना त्याच्यावर तोडगा सांगण्यासाठी सुद्धा खूप चांगलं हे केलं. अशा तऱ्हेचे मेळावे वारंवार होत राहावे आणि पिंपरी महानगरपालिका, पिंपरी चिंचवड महानगरपालिका त्याला सतत प्रोत्साहन देते ही अतिशय आनंदाची गोष्ट आहे. यांच्या अशाच भावी वाटचालीला मी आभाळभर शुभेच्छा देतो. आणि आज 17 डिसेंबर हा पेन्शनर डे म्हणून साजरा केला जातो. कारण संरक्षण मंत्रालयातील एक अधिकारी होते DS नाकारा म्हणून, त्यांनी केस दाखल केली होती पेन्शनरांसाठी, पेन्शनरांच्या चांगल्या कामासाठी. तर त्यावेळेला सर्वोच्च न्यायालयाने निकाल दिला की पेन्शन ही प्रत्येकाला जो काम करतो त्याला पेन्शन ही मिळालीच पाहिजे आणि हा तुमचा अधिकार आहे, हा कुणी हिरावून घेऊ शकत नाही. आणि तेव्हापासून हा 17 डिसेंबर पेन्शनर डे म्हणून साजरा केला जातो. त्याचप्रमाणे आपण पिंपरी चिंचवड परिसरामध्ये जे म्हणजे केंद्र सरकारी कर्मचारी अधिकारी असतील, टपाल खात्यातले अधिकारी कर्मचारी असतील, महानगरपालिकेच्या विभागातले असतील सेवानिवृत्त किंवा तुमचे राज्य शासनाचे सेवानिवृत्त अधिकारी कर्मचारी असतील, अशा सर्वांना पिंपरी चिंचवड मधल्या त्यांना एकत्र घेऊन हा दिवस आम्ही साजरा करतो. हे सलग 3रं वर्ष म्हणून आज हा दिवस साजरा करतोय. आज या कार्यक्रमासाठी उपस्थिती फार चांगली होती. बरेचसे सेवानिवृत्त अधिकारी कर्मचारी इथं त्यांनी उपस्थिती लावली आणि शांतपणे यांची भाषणं झाली. म्हणजे गिरीश प्रभूने प्रमुख पाहुणे म्हणून पद्मश्री गिरीश प्रभूने यांना आम्ही बोलवलं होतं, तेही आले होते, त्यांचंही भाषण झालं. नंतर पेन्शन विषयी संदर्भात पुणे कोषागार अधिकारी श्री देवराम शेळके साहेब यांचं पण उत्कृष्ट मार्गदर्शन या मेळाव्यामध्ये झालं. आणि त्यात अकोल्याचे आनंद केळकर म्हणून आहेत ॲडव्होकेट, त्यांनी सुद्धा चांगलं म्हणजे भाषण करून एक मजा आणली, म्हणजे हसवलं त्यांनी आणि त्यामुळं कुणीही श्रोता कंटाळला नाही. शेवटपर्यंत शांतपणे राहिले आणि शेवटपर्यंत चांगलं काम सगळ्यांनी केलं, सगळे सामील झाले त्यामध्ये. आणि आजचा कार्यक्रम यशस्वी होण्यामध्ये तुम्ही पत्रकार आहात, जो सेवानिवृत्त परिषदेचे आमचे सगळे सभासद आहेत, अध्यक्ष असतील, उपाध्यक्ष असतील, चिटणीस असतील, सरचिटणीस असतील, प्राथमिक शिक्षक संघाचे लोक सभासद असतील, माध्यमिक शिक्षण विभागाचे पदाधिकारी या कार्यक्रमाला उपस्थित होते आणि चांगला कार्यक्रम हा यशस्वी झाला याचा आम्हाला फार सर्वांनाच आनंद होतोय. पिंपरी चिंचवड सेवानिवृत्त सेवक परिषदेला या कार्यक्रमाची संकल्पना आपल्याला कशी वाटली? एकदम संकल्पना चांगली आहे. यापूर्वी 3 वर्ष झाली, 3 वर्षापासून आम्ही सुरू करतोय. यापूर्वी नव्हती. त्या बऱ्याच पेन्शनरांना अडचणी यायच्या, त्यांना काही म्हणजे कुठं जावं, कसं करावं, काय करावं हे कळत नव्हतं. त्यामुळे मग आम्ही ठरवलं की आम्ही एक संघटना स्थापन करावी आणि त्याद्वारे या लोकांचे प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करावा. त्याप्रमाणे आम्ही करतोय. कार्यक्रमातील कोणता भाग आपल्याला जास्त आवडला आणि का? कुठला? या कार्यक्रमामध्ये कुठला भाग जास्त आवडला तुम्हाला? म्हणजे कार्यक्रम पहिल्यापासून तर शेवटपर्यंत चांगला झाला. सगळ्यांनी चांगली भाषणही चांगली केली, सगळ्यांनी
कुठल्याही प्रकारे म्हणजे हे गालबोट लागेल असा कुठलाही हे प्रसंग आलेला नाही. सगळे त्यामध्ये सामील झाले आणि प्रत्येकाने स्वतःचाच हा कार्यक्रम आहे असं समजून काम केलं. आपल्या सेवा काळातील कोणती आठवण आज या कार्यक्रमामुळे पुन्हा ताजी झाली? आता आम्ही जे महानगरपालिकेच्या कार्यक्रमाला म्हणजे माझ्या वैयक्तिक कामकाजाकरता किंवा कर्मचाऱ्यांच्या कामकाजामध्ये आम्ही जातो आणि जे काही प्रश्न असतात ते प्रश्न आम्ही वरिष्ठांना तिथे जाऊन सांगतो आणि ते सोडवण्याचा प्रयत्न झाला. ते प्रश्न सुटले की आम्हाला तो भाग चांगला वाटतो. आजच्या पिढीतील कर्मचाऱ्यांसाठी आपण कोणता महत्वाचा सल्ला द्याल? आजच्या कर्मचाऱ्यांसाठी म्हणजे जे सेवानिवृत्त होतात त्यांनी जे आपण जिथं कामाला होतो त्यांचे आई वडील असतील, भाऊ बहीण असतील, कोण असतील, त्यांचा सांभाळ चांगल्या प्रकारे करावा. त्यांना शेवटपर्यंत आपण सेवानिवृत्त झालेलो आहोत असं वाटू नये आणि त्यांना सुद्धा वर्षभरातून एक गाठीभेटी होतात आणि आनंदीमय वातावरण तयार होतं आणि त्या दृष्टीने आनंदीमय वातावरण तयार करण्यासाठी हा मेळावा आम्ही दरवर्षी त्यांचे प्रश्न सुटण्यासाठी घेतो. सेवा काळात अशा प्रकारच्या कार्यक्रमाची गरज तुम्हाला वाटायची का? वाटायची आम्हाला, म्हणूनच आम्ही हा कार्यक्रम या ठिकाणी घेतला. सेवानिवृत्तीनंतर अशा कार्यक्रमातून मिळणारा सन्मान कसा वाटतो? या परिस्थितीमध्ये जे सेवानिवृत्त झालेले आहेत आणि काहींना अडचणी असतील पण तरी सुद्धा आम्ही एकत्र येण्याचा प्रयत्न करतो, एकत्र गोळा करण्याचा प्रयत्न करतो. आम्ही वरचेवर आमचे पदाधिकारी, आमची कमिटी आहे पिंपरी चिंचवड सेवानिवृत्त सेवक संघटना आमची जी आहे तर त्याचे आम्ही दर महिन्याला मिटिंग घेतो आणि त्यांचे काय प्रश्न असतील, त्यांच्याकडे काय आलेले असतील, आमच्याकडे काय आलेले असतील ते सगळ्यांचा मिळून एक साराच घेतो आम्ही आणि त्याप्रमाणे त्या प्रश्नाचं तड लावण्याचा प्रयत्न करतो. अशा कार्यक्रमामुळे सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांमध्ये काय सकारात्मक बदल होतो असं वाटते? कर्मचारी आनंदाने या ठिकाणी येतात. त्यांना असं वाटतं की आपण कधी म्हणजे वर्षभर कुणाशी भेट गाठ होत नाही आपली, पण ह्या दिवशी तरी आपण गाठीभेटी करतो आणि त्यामुळे तेही आनंदात असतात आणि त्यांनी समाधान व्यक्त केलेलं आहे सगळ्यांनी की कार्यक्रम एकदम छान झाला. पुढील वेळी असा कार्यक्रम अधिक चांगला होण्यासाठी आपली कोणती सूचना आहे? पुढच्या वर्षी दरवर्षी कार्यक्रम चांगलाच होत असतो आणि जशी परिस्थिती येईल म्हणजे अध्यक्ष कुणाला बनवायचं, प्रमुख पाहुणे कुणाला बनवायचं किंवा कोण जे असतील व वातावरण कसं आहे ते वातावरण पाहून आम्ही त्याप्रमाणे त्या कार्यक्रमाचं नियोजन करतो. या कार्यक्रमाच्या आयोजनाबद्दल आपण आयोजकांना काय संदेश द्याल? आयोजकांना म्हणजे ते चुका तर झालेल्या नाहीत, आयोजकांच्या कुठल्याच एकही चूक झालेली नाही, त्याच्यामुळे वेगळं काही सांगण्याची आवश्यकता आहे असं वाटत नाही. कारण प्रत्येकाला काम नेमून दिलेलं असतं, तो प्रत्येक जण चांगलं काम करतो आणि त्याच्यामुळे म्हणूनच आजचा मेळावा यशस्वी झाला असं मला वाटतं. आजच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं या ठिकाणी विशेष बाब उल्लेख करावा असं वाटतो की 17 डे हा पेन्शनर डे म्हणून भारतभर साजरा केला जातो. सेवानिवृत्तांना कायदेशीर न्याय आणि सन्मान देण्याची जी प्रक्रिया 1982 मध्ये मान्य सुप्रीम कोर्टाच्या एका रिट पिटिशन मधून पुढे आली आणि तिचा जो अखंड प्रवास आहे त्यामुळे आज निवृत्ती वेतनधारकांचं जर बघितलं तर आज पुणे जिल्ह्यामध्ये पुणे कोषागारामध्ये 90,000च्या वरती पेन्शनर लाईव्ह स्वरूपामध्ये पेन्शन घेत आहेत. जवळपास आम्ही महिन्याला 290 कोटीच्या दरम्यान पेन्शनचं वितरण न चुकता विहित वेळेत करत आहोत. त्यासाठी राज्य शासनाची निवृत्ती वेतन वाहिनी, ट्रेझरी नेट आणि तांत्रिक टीम जे आहेत त्यांचं काम खरोखरच उल्लेखनीय आहे. अजूनही इथून पुढच्या वाटचालीसाठी निवृत्ती वेतनधारक आणि काम करणार प्रशासन यांच्यामध्ये उत्तम समन्वय करण्यासाठी आजचा हा जो काही कार्यक्रम होता तो एक चांगला वस्तुपाठ देणारा ठरलेला आहे. या कार्यक्रमाच्या निमित्तानं मला एक विशेष उल्लेख करावासा वाटतो की या ठिकाणी केवळ राज्य शासनाचे निवृत्त कर्मचारी नव्हते, यामध्ये महानगरपालिका, पिंपरी चिंचवड, त्याचबरोबर केंद्राचे सुद्धा म्हणजे डिफेन्स आणि इतर विभागातले कर्मचारी उपस्थित होते आणि त्या सगळ्यांनी मिळून हा जो कार्यक्रम होता त्या कार्यक्रमातून खूप चांगलं इनपुट्स घेतलेले आहेत. कार्यक्रमाची सांगता करताना ज्या महोदयांनी आपल्याला सगळ्यांना दिलखुलासपणे जीवनाचं एक आनंद यात्रा कशी पुढे न्यावी याचा उल्लेख केला त्याबद्दलही मी त्यांचं खरखर आभार मानेन. या कार्यक्रमाला मला या ठिकाणी उपस्थित राहण्याची संधी दिली त्याबद्दल पुणे कोषागाराच्या वतीनं
मी आभार व्यक्त करतो. मी गणेश विपट. आजच्या या पेन्शनर डेच्या निमित्ताने असं सांगू शकतो की पिंपरी चिंचवड शहरामध्ये केंद्र शासन, राज्य शासन, महापालिका, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, पोस्ट, रेल्वे या संघटनांची मिळून 6 ठिकाणी शाखा चालतात. त्यांची मिळून एक संघटना आहे आणि ते सेवक परिषद या नावाने ती चालते. आजचा हा कार्यक्रम आमचे अध्यक्ष प्रकाश तात्या जवळकर यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला. यामध्ये सर्व सभासदांनी उत्साहप्रमाणे सहभाग घेतला आणि पदाधिकाऱ्यांनी तनमन धनाने आपलं कर्तव्य बजावून हे कार्यक्रम यशस्वी करण्यास सगळ्यांनी सहकार्य केलं. त्याबद्दल सर्वांचे मी आभार मानतो. धन्यवाद. मी चंद्रकांत झगडे, प्राथमिक शिक्षक सेवानिवृत्त संघटना, पिंपरी चिंचवड. आजचा जो कार्यक्रम झाला हा कार्यक्रम अतिशय सुंदर झाला. यामध्ये विविध प्रकारचे मार्गदर्शनपर भाषण झालं आणि जे काही अडचणी आहेत त्या अडचणीला मार्ग कसा निघेल या पद्धतीचे काही माहिती मिळाली. त्यामुळं विविध संघटनांना जे काही यापुढे अडचणी येतील त्याला योग्य मार्ग होईल आणि त्या अडचणी सोडवण्याच्या दृष्टीने ही जे आम्ही अनेक संघटना मिळून संघटना स्थापन केलेली आहे त्या संघटनेचे यापुढे जी वाटचाल होणार आहे ते तात्या जवळकर साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली होणार आहे आणि ते योग्य प्रकारे योग्य दिशेने हे मार्गदर्शन यापुढे चालू राहील. आणि मी या कार्यक्रमाला धन्यवाद देऊन माझे 2 शब्द बोलून थांबतो. आज सर्व संघटनेचे सेवानिवृत्त अधिकारी आणि कर्मचारी यांच्या विद्यमान अध्यक्षामुळं हा कार्यक्रम पेन्शन डे साजरा झाला. तर मी स्वतः राष्ट्रीय पातळीवर राज्य कर्मचारी संघ कार्यरत असणाऱ्या सेवेत काम करतो, परंतु मी सेवानिवृत्त झालेलो आहे आणि शिवाय जिल्हा परिषद, नगरपालिका, प्राथमिक विभागातील मुख्याध्यापक महासंघाचा संस्थापक अध्यक्ष आहे. तर या नात्याने सगळ्यांना सेवा मिळावी, मार्गदर्शन मिळावं म्हणून या सेवानिवृत्त सेवक परिषदेमध्ये मी काम करत आहे. आणि आता यापुढं सगळ्यांचे प्रश्न हे राज्य पातळीवर सोडण्यासाठी आम्ही यापुढं प्रयत्न करणार आहोत. आणि आपण जे मार्गदर्शन नगरपालिकेचे लाभलं, दरवर्षी लाभतात, तर मी या आमच्या सर्व परिषदेच्या वतीने मी त्यांना धन्यवाद देतो आणि थांबतो. राज्य शासकीय कर्मचारी आहे. 7 शाखांच्या माध्यमातून आमच्या इथलं काम चालू असतं. पिंपरी चिंचवड, प्राधिकरण, भोसरी, निगडी, नंतर संत तुकाराम नगर, काळेवाडी आणि मोशी या 7 शाखांमार्फत आमचं काम चालू असतं. जवळजवळ 1600 सभासद आमचे या महानगरपालिकेच्या कार्यक्रमात आहेत. दर महिन्याच्या 2ऱ्या बुधवारी आमचा इथं मीटिंग घेत असतो आणि दर महिन्याच्या 4थ्या शनिवारी आम्ही सर्व मासिक सभा घेत असतो. त्या ठिकाणी सर्वांचे आम्ही वाढदिवस साजरे केले जातात आणि पुष्कळ ठिकाणी प्रमाणामध्ये आम्ही सहली वगैरे नियोजित करतो आपण 5-6 महिन्यातून आणि त्याचा आनंद सर्वांना उपलब्ध होतो. आणि अशा प्रकारचं आमचं निवृत्तांचं काम चालू आहे. आणि अडीअडचणी संदर्भामध्ये आम्ही लेखागार, कोषागार पुणे यांच्याकडे संबंधित मार्गदर्शन करून असतो. आणि जे अपंग आहेत किंवा दिव्यांग आहेत त्यांना पण आम्ही त्यांच्या घरी जाऊन त्यांना सहकार्य करणं, त्या फॅमिली पेन्शनरांना ज्या आपल्या अडीअडचणी त्या त्यांच्या घरी जाऊन त्यांना सहाय्य करणं हे आमचं महत्त्वाचं काम समजतो. आणि सर्वांना मिळून दिसून जाऊन आम्ही आपलं काम करत असतो. आणि यावेळेला आम्हाला सर्वांचं मार्गदर्शन आणि हे पण सहकार चांगल्या विद्याबद्दल आम्ही त्यांची. मी गोविंद गोपाळ खवास खान, पिंपरी चिंचवड निवृत्त संघटनेचे मी कोषाध्यक्ष आहे आणि आमचे मोने आहेत ना ते अध्यक्ष आहेत. आम्ही सर्व मिळून आम्ही चांगल्या प्रकारचे काम करत आहोत निवृत्तासाठी. आणि शासनाचं हित आणि शासकीय सेवेमध्ये काम करत असताना शासनाचं हित आम्ही पाहतो, नंतर निवृत्तांचं हित सुद्धा पाहतो. आमच्या हातनं जेवढं काम करता येईल तेवढं आम्ही केलेले आहे आणि करणार आहोत.
माझं वय सध्या 82 चालू आहे बरं का. मी सर्व ह्याच्यामध्ये मी हिरिरीनं भाग घेतो, परंतु परमेश्वराने मला थोडं डोळ्याचं ऑपरेशन झाल्यामुळे मला थोडंसं अदिवस दिसायला लागलं आहे. परंतु मी जर आजारातून मी बाहेर पडलो, मला पँक्रिया आणि लिव्हर हे दोन्ही माझ्या मागे लागले होते, परंतु भगवंताच्या आशीर्वादाने, आईवडिलांच्या आशीर्वादाने आणि माझ्या कुलदैवता आणि कुलस्वामिनीच्या आशीर्वादाने मी त्याच्यातनं बाहेर आलो आणि सध्या मी कार्यरत आहे. आणि सर्वांना निवृत्तीधारकांना माझ्यातर्फे आणि सगळे उपस्थित असलेल्या लोकांना बरं का मंचावरती लोकांना मी आभार मानतो आणि आशीर्वाद देतो. जे सध्या वक्ते जे बोललेले आहेत ते उत्तम प्रकारचे, एक प्रकारचे लोकांना मनाला भिडेल असं, म्हणजे हसत खेळत राहा या वयामध्ये सुद्धा, म्हणून त्यांनी जो काय संदेश सर्वांनी मंचावरती दिलेला आहे त्याबद्दल मी त्यांना मनापूर्वक आभार मानतो. आजचे बातमीपत्र येथेच संपले. पुन्हा भेटूया नवीन बातमीसहित. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.